वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडे प्रतिभेचा प्रवास म्हणजे साहित्य निर्मिती। डॉक्टर विनोद गायकवाड, कागवाड इथं शिवानंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यशाळा। कविता, निबंध आणि पोस्टर स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव। साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास होय। सुखाचा त्याग, दुःखाचा भोग आणि जीवनातील विसंगतीत खऱ्या प्रतिभेला जाग आणतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांनी केले। कागवाड येथे शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली। प्राचार्य डॉक्टर SP तरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर गोंधळी, प्राध्यापक BD दामनवर, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक अलगोंडी आणि संयोजक प्राध्यापक मनोज कोरे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या निमित्ताने कविता लेखन, निबंध लेखन आणि पोस्टर बनवणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। कविता स्पर्धेत शुभम बोरगावेने प्रथम, श्वेता बाबरने द्वितीय तर अनन्य कुलकर्णीने तृतीय क्रमांक पटकावला। निबंध स्पर्धेत स्नेहा करवने प्रथम, वैष्णवी माळीने द्वितीय तर महेक अपराजने तृतीय क्रमांक मिळवला। पोस्टर स्पर्धेत सानिया गायकवाडने प्रथम, माधुरी मानेने द्वितीय तर शुभम बोरगावेने तृतीय क्रमांक पटकावला। यावेळी डॉक्टर अमोल पाटील, प्राध्यापक साजिद इनामदार, प्राध्यापक शिवानंद आवटी, प्राध्यापक अशोक पाटील, प्राध्यापक सोनाली फडतरे यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे लक्ष्मण सूर्यवंशी, सचिन माने, अरुण जोशी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम बोरगावे आणि सानिया बिलगी यांनी केले, तर आभार प्राध्यापक जास्मिन राजापुरे यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।